कॅनॉल फुटल्यामुळं आम्ही गावामधील संबंधित लोकांना फोन करून कळवलं. त्यांनी तातडीनं रिएक्शन घेऊन काहींचे फोन न लागल्यामुळे स्वतःचे बंधुराज तिकडं धरणाचे पाटाचे पाणी बंद करायला स्वतःचे बंधुराज गेले. आमच्या शेतीची 4.5 एकर शेतीची नुकसान झाले. त्याच्यामध्ये धाना, बेणू, वीर, शेततळे, 2 मोटरी संपूर्ण पाण्याखाली जाऊन पूर्ण खडकोगडा झालेला आहे. 7.5 लाखाची लेवल नवी केलेली ती सुद्धा सगळी फुटून उद्ध्वस्त झालेली आहे. सरकारने ताबडतोब याच्यावर ऍक्शन घेऊन आमच्या गरिबाची नुकसान भरपाई द्यावी आणि कॅनॉल दुरुस्त 1 ते 5 किलोमीटर अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं हा कॅनॉल दुरुस्ती त्यांनी तातडीनं काम करावं एवढीच विनंती. याच्यामध्ये स्वतः सुनील निमसे, शंकर सकाराम मांडे, इतर कोणी शेतकरी खाली असतील तिकडे काय मी गेलो नाही, मला त्यातली काही माहिती नाही. ते स्वतः शेतकरी बोलतील. काय नुकसान झालं? माझे स्वतः धना, वेणूक, शेततळ, वीर, 2 मोटर हे पाण्याखाली गेलेले. शंकर सकाराम मांडे यांचा गोंडा, तामटो आणि दाना हे यांची वीर मोटर यांची पाण्याखाली गेलेली. आता तुम्ही कुठं आलेले? मी माझा पंचनामा सर्कल भाऊसाहेबांनी करून तहसीलदार साहेब येऊन गेलेत. फक्त 7-12 द्यायला मी तलाठी ऑफिसला आलेलो आहे. तो पण त्यांना हातात दिलेला आहे. मी आता आंघोळीसाठी आणि जेवण करण्यासाठी घरी जात आहे. हे बाबा कोण आहेत? हे बाबा शेजारीच आमचे. त्यांचं काही नुकसान झालं का? माझी नुकसान झालं ना, गोंडा गेला, विहिरीत पाणी गेलेले, दाण्यात. तुमचं काय नाव आहे? शंकर सकाराम मांडे. आता काय मागणी आहे तुमची? मागणी आता काय, आता जे जगाप्रमाणे काय करतील ते नुकसान भरपाई. मागणी काय मागायची ते काय मला पैशाची गरज नाही. माझी शेती जेवढी नुकसान झाली तेवढी तयार करून त्यांनी द्यावा आणि माझ्या धान्याचं आत्ता होणारे उत्पन्नाचे पैसे मला द्यावा. दाना आत्ता काढायला आहे 7,000 रुपये भेटते. 6-7 हजार त्यांनी बाबांनी नाही सरकार सरकारने दिले. हा